नमस्कार। आज आपण पारंपरिक पद्धतीने मार्केट सारखं श्रीखंड घरच्या घरी बनवणार आहोत। श्रीखंड बनवताना मी एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे, जेणेकरून तयार होणारं श्रीखंड अगदी मार्केट सारखं तयार होईल। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात अगोदर आपण चक्का तयार करून घेणार आहोत। तर इथं मी एक पातेलं ठेवलं आहे, त्यावरती चाळणी ठेवायची आहे। त्यावरती आपल्याला सुती रुमाल किंवा एखादा कपडा घालायचा आहे। आता इथं मी 1 लिटर गाईच्या दुधाचं दही लावून घेतलं होतं। आता हे सगळं दही आपल्याला या कापडावरती घालायचं आहे व हे आपल्याला छान बांधून घ्यायचं आहे। हे बांधताना खूप घट्ट बांधायचं नाही। तर इथे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व यावरती मी वजन ठेवणार नाही, तर हे मी असंच ठेवणार आहे, कारण माझा कपडा बऱ्यापैकी जाळीदार आहे। जर का तुम्ही रुमाल घेणार असाल तर यावरती वजन ठेवायचं आहे। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रात्रभर। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पहा, सगळं पाणी यामधलं निथळलं गेलं। या पाण्याची तुम्ही कढी बनवू शकता। आता इथे पहा, आपल्याला छान असा चक्का मिळाला आहे 1 लिटर दह्यापासून। इथं मी गाईच्या दुधाचं दही घेतलं होतं, हवं तर तुम्ही म्हशीचं घेऊ शकता। आता सगळ्यात अगोदर हा चक्का आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचा आहे, म्हणजे काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं। तर खाली एक मी बाउल ठेवला आहे, वरती चाळणी ठेवायची आहे व त्यामधनं आपल्याला हा चक्का छान काढून घ्यायचा आहे। यामुळे होतं काय, तयार होणारा चक्का छान ग्लेझी असा तयार होतो, छान मऊसूत असा तयार होतो, यामध्ये गाठी तयार होत नाही। तर इथे पहा, सगळा चक्का मी काढून घेतला। आता हा सिक्रेट पदार्थ, इथं मी अर्धी वाटी म्हशीच्या दुधावरची साय घेतली आहे, म्हणजेच मलई। तर आता ही आपल्याला छान फेटून घ्यायची आहे। तर ही 1 दिवसा अगोदरची आहे। तर आता ही छान आपल्याला फेटून घ्यायची आहे। फेटून घेण्याचं कारण, यामध्ये जर तुम्ही अशीच मलई घातलीत तर यामध्ये गाठी तयार होऊ शकतात व चक्का खाण्यासाठी व्यवस्थित लागणार नाही। तर इथे पहा, मी बऱ्याच वेळ ही मलई छान फेटून घेतली। आता हे छान एकत्र करूया। यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। त्या अगोदर हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। जेवढा तुम्ही हा चक्का हलवून घ्याल, तेवढं तयार होणारं श्रीखंड आपलं छान असं चमकदार ग्लेझी असं तयार होणार। तर इथे पहा, जेवढा चक्का तयार झाला होता तेवढीच मी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही हवं तेवढं कमी जास्त करू शकता, पण जेवढा चक्का आहे तेवढीच साखर घालायची आहे। यामुळे होतं काय, तयार होणारं श्रीखंड अगदी मार्केटच्या चवीसारखं तयार होतं। साखर घातल्यानंतर याला मी परत फेटून घेतलं। आपल्याला हे इतकं फेटायचं आहे जेणेकरून ते छान हलकं असं तयार होईल। तर आता यामध्ये मी अर्धा चमचा इलायची घातली। यानंतर थोडेसे बदामाचे तुकडे, थोडेसे काजूचे तुकडे। आता मुलांसाठी इथं मी टुटी फ्रुटी घातली आहे, यामुळे मुलांना खाण्यासाठी छान वाटतं, त्यासाठी इथं मी थोडीशी टुटी फ्रुटी घातली आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता तयार झालं आपलं श्रीखंड। तयार केल्यानंतर हे श्रीखंड तुम्ही 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवू शकता व नंतर जेवणाच्या ताटामध्ये छान थंडगार श्रीखंड वाढू शकता। होतं काय, चक्क्यामध्ये ज्यावेळी आपण साखर घालतो त्यावेळी तयार होणारं श्रीखंड थोडंसं सैलसर होतं, साखर वितळते म्हणून, म्हणजेच विरघळते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही। हे श्रीखंड छान फ्रीजला सेट करून घ्यायचं आहे। छान थंडगार झालं की ते छान दाटसर असं घट्टसर होतं। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर देखील करा। गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व आजची दाखवलेली पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा, अतिशय जबरदस्त होते। धन्यवाद।